नमस्कार मंडळी. भारत सरकारनं नायमुसुलाइड हे जे औषधी घटक आहे 100 mg पेक्षा जास्त ज्याचा डोस आहे त्या औषधावर बंदी घालण्यात आलेली आहे. अर्थात ही जी बातमी आहे ती सर्वसामान्य रुग्ण असतील, सर्वसामान्य नागरिक, त्याशिवाय फार्मसिस्ट, डॉक्टर, नर्स या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नेमकी काय या औषधावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतात आणि बरेच जण हे नायमुसुलाइड औषध मोठ्या प्रमाणावर वापरत असतात, तर त्यांनी काय काळजी घ्यायची या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात. तर लक्षात ठेवा मंडळी, नायमुसुलाइड अर्थात काय आहे, हे एनसेड आहे. अर्थात काय, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. अर्थात हे कशासाठी वापरलं जातं, तर वेदनाशामक म्हणून वापरलं जातं, सूज कमी करण्यासाठी वापरलं जातं. मोठ्या प्रमाणात लोक स्वतःच्या मनानं हे वेदनाशामक म्हणून औषध वापरतात. अर्थात बाहेरच्या देशामध्ये ऑलरेडी या औषधावरती बंदी आहे, हे औषध वापरलं जात नाही. मात्र आपल्या इथे काय होतं, पूर्वी फक्त 12 वर्षाच्या खालील लहान मुलांसाठी पेडियाट्रिकमध्येच हे बॅन होतं, बंदी होती. आता काय निर्णय घेतलेला आहे शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की नायमुसुलाइड हे औषध 100 mg पेक्षा जास्त जर डोस असेल त्याचा आणि ओरली वापरलं जात असेल, मुखावाटे घेतलं जाते, तोंडाने घेतलं जात असेल, म्हणजे पातळ औषध असू दे किंवा मग ते टॅबलेट स्वरूपात असू दे किंवा इतर कुठल्याही स्वरूपात किंवा इमिजिएट रिलीज पटकन परिणाम करणाऱ्या स्वरूपात जरी असेल, तर त्या औषधावर 100 mg पेक्षा जर जास्त डोस असेल तर बंदी घालण्यात आलेली आहे. असं का करण्यात आलेलं आहे, तर लक्षात ठेवा, नायमुसुलाइड हे जे औषध आहे ते मोठ्या प्रमाणावरती तुमच्या लिव्हरसाठी हानिकारक आहे, तुमच्या यकृतासाठी हानिकारक आहे. आणि या नायमुसुलाइडला अल्टरनेटिव्ह खूप सारे पर्याय देखील आहेत. म्हणजे काय आहे, एनसेड कॅटेगरीमध्ये इतरही औषधं आहेत, तरी औषध याला पर्यायी उपलब्ध असल्यामुळे शासनानं निर्णय घेतलेला आहे की 100 mg पेक्षा जास्त जर डोस असेल नायमुसुलाइडचा तर ते औषध वापरण्यासाठी, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी, त्याच्या वितरणासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व फार्मसिस्टना, नर्स, डॉक्टर, त्याशिवाय सर्वसामान्य रुग्ण, नागरिक यांना ही माहिती होणं गरजेचं आहे. आणि स्वतःच्या मनानं कुठल्याही प्रकारचं वेदनाशामक औषध अतिवापर करणं टाळायचं आहे, कारण ते लिव्हरसाठी हानिकारक असतं. शिवाय अल्कोहोल ड्रिंक केल्यानंतर देखील ही अशी औषधं वापरणं टाळायची आहे. आपल्याकडे फक्त पेडियाट्रिक बंदी होती पूर्वी आणि आता हा शासनानं निर्णय घेतला आहे की 100 mg पेक्षा जास्त डोस असेल तर ते वापरायचं नाही आहे. तशा पद्धतीचं औषध मॅन्युफॅक्चरिंगसाठीच बंदी घालण्यात आलेली आहे शासनानं. अर्थात मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, अर्थात जे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे त्यांच्या अंडर आपलं ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट येतो, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. DTAP ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड यांच्याशी सल्लामसलत करून हा निर्णय प्रत आलेले आहेत की 100 mg पेक्षा जर जास्त नायमुसुलाइडचा डोस असेल तर तशा पद्धतीचे औषधांचं प्रोडक्शन, वितरण, मॅन्युफॅक्चरिंग, लोकांनी वापरणं, प्रिस्क्राईब करणं याच्यावरती आता बंदी घातलेली आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये मी तर सांगेल सर्वसामान्य रुग्णांना, सगळ्यांना मी स्वतःहून सल्ला देईल की 100 mg पेक्षा जास्त कशाला हे नायमुसुलाइड औषध वापरूच नका. बाहेरच्या देशामध्ये अर्थात UK, US आणि इतर अनेक कंट्रीमध्ये ऑलरेडी हे अप्रूव्ड नाही, काही ठिकाणी त्याच्यावरती वापरावर बंदी आहे. मग आपण का वापरायचं? त्यामुळे तुम्ही हे औषध शक्यतो वापरणं टाळा. मी कंपन्यांची नावं घेऊ शकत नाही, पण जर कुठल्या औषधामध्ये नायमुसुलाइड हा घटक असेल तर तो टाळा. त्याला अल्टरनेटिव्ह खूप सारी इतर औषधी पर्याय आहेत. ठीक आहे. तर जर ही माहिती आवडली असेल आणि हे महत्त्वाचं अपडेट आहे, फार्मसीचे विद्यार्थी, फार्मसिस्ट, रुग्ण, नर्स, डॉक्टर, फार्मसिस्ट सगळ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती आवडली असेल, मी जे अपडेट देतो औषधं, आरोग्यविषयक, फार्मसी करिअरबाबत, ते तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.